तर नमस्कार भाऊकी. तर दरवेळीप्रमाणे आपण आज तर कुठेतरी जाणार होतो, पण कॅम्पिंगचा आणि थोडा प्लॅन चालू होता कुठेतरी कॅम्प करूया, पण त्याच्यासाठी आपल्याला आला पाहिजे स्वयंपाक. म्हणून आम्ही विचार केला या संडेला आपण आधी स्वयंपाक शिकूया, नंतर कुठेतरी जाऊया. नाहीतर आपल्यासोबत जे असतील त्यांना उपाशी राहावं लागेल माझ्यासाठी. चिकन आणि बाकी सामग्री आपली कापून झालेली आहे, तर आता फटाफट आपण बनवायला घेऊया. कांदा जरा जास्तच झालंय वाटतं. पब्लिक बघायला आलेत मी कसं जेवण बनवतोय ते. कुठे आली ती खाते का चिकन? कच्चं देऊ तुला? हो भाई, बनतंय काहीतरी बनतंय. आपण पूर्णपणे बनल्यावर त्याला काहीतरी नाव देऊया. ओके, प्रॉब्लेम झालाय. मी रील बघत बसलो आणि खालचा पुन्हा कांदा बिंदा होता एकदम करपला, तो चिपकला. तर टेस्टचं माहीत नाही कसं आहे. आता पाणी बिणी टाकून जरा सेटल केलं याला, पण नेहमीसारखं म्हणजे घरी जे बनवतात तसं तर कलर आलेला नाही आहे. फायनली माझा आपला चिकन झालेलं आहे आणि टेस्ट करायसाठी मामीला बोलवलंय. प्लीज टेस्ट. या तर मी चिकन बनवू शकतो. आपल्याकडे एक प्रॉब्लेम झाला, मी पाडला. आवडला नाही काय? फेकला. तर आपण धाबा स्टाईल चिकन बनवणार होतो, पण ते काय आपल्याकडून झालेलं नाही. पण जे झालं ते चांगलंच झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण ट्रिपला जाऊ शकतो. आता पब्लिक आलेली आहे, खायच्या आधीचा रिव्ह्यू विचारूया, नंतर खायच्या नंतरचा. काय वाटतंय? तर गाईस, आज आम्ही आमच्या मनाला खूप अपलिफ्ट करून चिकन खाणार आहे दादूच्या हातचं. एक्साइटेड ये. आणि याच्या आधी काय बोलत होता? हा, तू बोल. मला माहितीये चांगलं झालंय, त्यामुळे मी खुशी खुशीने खाणार आहे. तुला काय बोलू? हा, चांगलंच बनवसा. माझा भाऊ आहे तो. बघा, मी जे आहे ते खरं खरं सांगतोय. मी आधी त्याच्यावर एक्सपेरिमेंट करणार, नंतरच मी खाणार आहे. त्याच्या आधी मी खात नसतो. मामा तुला काय वाटतं? हा बघा, हा काय म्हणतोय, कसं झालं असेल? अरे ऑसम यार. मी असं म्हणजे कधी आता तोंडाला पाणी सुटलंय माझ्या, कधी खातोय असं झालंय. तू बनवलं ना, ऑसम असं. आता खायल्यानंतरचा रिव्ह्यू विचारूया. आता खाल्लेलं आहे. अरे आता सांगा. एक वा वा, लय भारी. उद्यापासून जेवण तूच बनवायचं. ह्याचा अजून काय रिव्ह्यू आला नाही. वाटाण्याचं झाडासारखं लागते. बाहेर निकल, मैं तुझे बताऊंगा. तू बाहेर आ.